जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उत्तराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुश्लोकी भागवत. श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत्परं पश्चादहं यदैतच्च यो वशिष्येत् सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचे शृणु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंदाचे अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय यदुवंशाशी शाप होय जनक योगेश्वर संवाद द्वितीय नारद सांगे वसुदेवाशे. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात भगवदावतार चतुर्थात आभक्तांची गती पंचमात पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती षष्ठात देव प्रार्थिती यादव प्रभासतीर्था जाती उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9 दत्ताचे गुरुज्ञान अभिनव 10व्यात वर्णिली सोलिव इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण एकादशी ते वर्णन सत्संग महिमा कर्मयोग कथन द्वादशोध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुण दोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता सांख्ययोग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन पुरुरव्यात वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदन निवेदिला परमार्थ 28व्या माजिद. भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे.
यदुकुळ संहार 30व्यात, श्रीकृष्णावतार शेवट, स्वधाम गमन 31व्यात सुरस कथा वर्णिली. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज ज्येष्ठ वद्य द्वितीया, शके 1947. सुरुवातीला काल जो अहमदाबादमध्ये अपघात घडला विमानाचा आणि अनेक लोक मृत्युमुखी पडले, त्या सर्वांच्या प्रती आदरांजली वाहून या ठिकाणी आपण आजच्या अध्यायासाठी सुरुवात करूया. आपण नेहमी पाहतो की मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. अनेक श्लोक अनेक संतांनी अनेक प्रकारे सांगून ठेवलेले आहेत की देह हा किती क्षणभंगूर आहे. याची अनेक उदाहरणं आपण आत्तापर्यंत ग्रंथामध्ये वाचली, पण आता आपल्या डोळ्यासमक्ष ते दिसलं. तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे, असं आपल्याला समर्थ सांगतात. विवेक कशाचा? की चांगलं आणि वाईट याचा निवाडा आपण केला पाहिजे. आपलं जीवन नरदेह हा एवढ्या कष्टाने, एवढ्या 84 लाख योनीतून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. येथ वर्तावे चोखट नीती न्याय. कारण या नरदेहामध्येच भगवंताची प्राप्ती आहे, त्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्यच नाही. असे अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून आजचा हा जो अध्याय आहे तो अध्याय पुन्हा तसाच आहे. भगवंताच्या अवतारांचे वर्णन. समर्थांचा उत्तम पुरुष नामाचा 2 समास श्री ग्रंथराज दासबोधामध्ये आहेत. दशक 12 समास 10 आणि दशक 18 समास 6. दोन्हीमधलं वर्णन अगदी वेगळ्या प्रकारचं आहे, जरी त्यांचं नाव उत्तम पुरुष निरूपण आहे. 18:6 अफजलखानाचा वध झाल्यानंतर किंवा त्यापूर्वी समर्थाने शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र आणि त्यानंतर अफजलखान वध झाल्यानंतर शिवाजी महाराजांचं अभिनंदन करणारं पत्र, असे दोन्ही पत्र मिळून हा समास होतो उत्तम पुरुष निरूपण. त्यामध्ये ते म्हणतात, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. गीतेमधलं भगवंताचं वचन आहे. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. म्हणजे माझा मुख्य हेतू एकच आहे की परित्राणाय साधूनाम, प्रवृत्तीचे जे असतील त्यांचं रक्षण करणं आणि दुष्टांचं निर्दालन करणं, यासाठी मी अनेक जन्म घेणार आहे आणि घेतले आहेत, आताही घेत आहे आणि पुढेही घेणार आहे. तेच सांगणारा हा अध्याय की भगवंताच्या अवतारांचे वर्णन. एकादश स्कंदामधलं चौथा अध्याय आपल्याला आज पाहायचा आहे. आपण पाहत आहोत की ऋषभदेवांचे जे पुत्र आहेत, 100 पुत्र ऋषभदेवांचे आहे, त्यांचं वर्णन, त्यांचं जे कार्य आहे, त्यांनी जो उपदेश केला आहे तो आपण पाहत आहोत. त्यामध्ये कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभाजन, हे जे 9 पुत्र आहेत, त्यामधले आता आपण द्रुमिल जे आहेत, द्रुमिल नारायण, या सगळ्यांना नारायण स्वरूपच आहेत आणि म्हणून प्रत्येकाच्या नावापुढे नारायण शब्द वापरण्याचा प्रघात आहे. द्रुमिल नारायण हे आता काय उपदेश देतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. राजोवाच, राजा विचारतात की यानी यानी कर्माणी येई स्वच्छंद जन्मभीही, चक्रे करोति करता वा हरिस्तानी ब्रुवंतु नहा. नह शब्दाचा अर्थ आम्हाला. आमच्या संस्कृतच्या शुभदाते मॅडम या ठिकाणी आहेत. मला खूप आनंद वाटतो त्यांच्याकडून. बऱ्याच गोष्टी मला नव्याने शिकायला मिळत आहेत. दर मंगळवारी आणि बुधवारी रात्री 9 ते 10 असा त्यांचा वर्ग असतो. ही सगळी म्हणजे स्वेच्छेने आणि संस्कृत भाषेवर प्रेम करणारी मंडळी संस्कृत भाषेचा प्रचार करण्यासाठी निस्वार्थपणे, निःशुल्कपणे हे सगळं करत आहेत. आणि त्यांच्यामुळे संस्कृत जी देवांची भाषा आहे ती भाषा काय आहे हे शिकण्याचा सुयोग आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे. म्हणून त्यांचे खरोखरच खूपच आभार. त्यांच्यापासून
हा धडा घेऊन किंवा हे शिक्षण घेऊन संस्कृत भाषेचा प्रचार करण्याचा आपण एक ध्येय पुढे ठेवूया. या ठिकाणी राजाने प्रश्न विचारला, यानी यानी ही कर्माणी. भगवंताचे जे जे अवतार झाले, यानी यानी ही कर्माणी, आणि आत्तापर्यंत त्यांनी ज्या ज्या लीला केल्या, येर येईही स्वच्छंद जन्मभिही, या ठिकाणी अवतार घेऊन त्यांनी ज्या ज्या लीला केल्या, करत आहेत किंवा पुढेही करतील, म्हणजे आत्तापर्यंत केल्या, आजही करत आहेत आणि पुढेही करतील, त्या पण तुम्ही आम्हाला सांगाव्यात, असा प्रश्न विचारला. आता द्रुमिल नारायण जे आहेत ते आता उत्तर देतात. हे द्रुमिल म्हणजे त्यांचं स्वरूप कसं आहे, ते भगवंताचे स्वरूप अनेक आहे. भगवंत जो आहे तो अनेक रूपाने या ठिकाणी आपल्याला प्रतीत होत आहे. अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. पण भगवंत मात्र एकच आहे. वीज एकच आहे. पंखा असेल तर थंड वारा येईल, फ्रीज असेल तर पदार्थ थंड राहतील, त्याच्यानंतर हीटर असेल तर आपल्याला थंडीमध्ये उष्णता निर्माण करून देतील. म्हणजे वीज जरी एकच असली तरी त्याचे कार्य जे आहे ते वेगवेगळे कार्य आहेत. तसं भगवंताचे स्वरूप अनेक असले तरी पण त्यामध्ये एकच भगवंताचं तत्त्व आहे हे सांगणारे म्हणजे द्रुमिल नारायण, आणि ते सर्वांमध्येच भगवंत पाहणारे असे होते. आता त्यांनी आपलं उपदेश द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये ते म्हणतात, भगवंत हे अनंत आहेत. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. गुणांची, भगवंताचे गुण किती आहेत असा जर प्रश्न विचारला तर त्याची गणती कोणालाही करता येणार नाही. पण जर कोणी एक म्हणाला की मी ती गणती करतो तर त्याला मूर्खच म्हटले पाहिजे. असा यो वा अनंतस्य गुणान अनंता ननुक्रमिशंतु क्रमिशन सतु बालबुद्धी. तो बालबुद्धीचा पोरकट आहे असं समजा, जो भगवंताच्या गुणांची मी आता मोजमाप करतो, मी मोजतो आता भगवंताचे गुण किती आहेत, तो मूर्खच म्हटला पाहिजे. पृथ्वीवरील धुळीचे कण मोजता येतील, परंतु सर्वशक्तिमान अशा भगवंताच्या गुणांचा कधीही आपल्याला मोजमाप करता येणार नाही. कालेन नैवाखिल शक्ती धामना. आता ते सांगतात की या पंचमहाभूताच्या योगाने विराट शरीराची उत्पत्ती झाली. आता हे विराट शरीर, पुन्हा आपलं मानवी शरीर, पिंड, ब्रह्मांड, या गोष्टी समजायला खूप अवघड आहे. पण अगदी सोपी युक्ती सांगतो. बाजारामध्ये गेल्यानंतर एक लाखाचा मोबाईल आणला आपण, विचार करा. मोबाईल आणला पण तो आणून काही उपयोग नाही झाला. का नाही उपयोग होत? कारण तो मोबाईल म्हणजे नवीन जन्मलेल्या मुलाप्रमाणे आहे. जोपर्यंत भगवंतानी त्यामध्ये प्रवेश केला नाही तोपर्यंत तो चालणार नाही, बोलणार नाही, प्रतिक्रिया देणार नाही, हलणारसुद्धा नाही, तो श्वाससुद्धा घेणार नाही. जेव्हा भगवंत त्या जीवामध्ये प्रवेश करतो तेव्हा ते मूल रडायला लागतं, ते थोडंफार हातपाय हलवायला लागतं. जसं सिम कार्ड त्या मोबाईलमध्ये टाकल्याशिवाय त्या मोबाईलचा ते 50 रुपयाचा असो की 1000 रुपयाचा असो की 50,000 रुपयाचा असो, त्याचा काही उपयोग नाही. तसा आपला देह आहे, नरदेह आहे. जोपर्यंत भगवंत त्यामध्ये प्रवेश करत नाहीत तोपर्यंत इंद्रियांची शक्ती, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या सगळ्या गोष्टी आध्यात्मिकदृष्ट्या जरी समजलेल्या असल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि अशा या विराट शरीराच्या पासून निर्मित झालेला हा कुणी केला तर महानारायण, भगवान नारायण, जे आदिनारायण आहेत, त्यांना पुरुष हे नाव प्राप्त झालेलं आहे. म्हणून प्रकृती पुरुष नावाचं एक दशक पूर्ण आपल्या दासबोधामध्ये आहे. पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे भगवान नारायण आणि प्रकृती म्हणजे त्याची पत्नी असणारी लक्ष्मी. आता जोपर्यंत माया नाही तोपर्यंत भगवंत काहीच करू शकत नाहीत. जोपर्यंत वीज नाही तोपर्यंत पंखा एक नाही 10 घरात असले तरी उपयोग नाही. ती वीज असेल तरच त्या पंख्याचं जसं कार्य चालतं, तसं या लक्ष्मी मातेच्या उपस्थितीनंतर भगवान आता काही ना काही करू शकतात. आणि म्हणून आता सांगितलं की तो पुरुष जो आहे तो भगवंताचा पहिला अवतार आहे. आता पुढे सांगतात, आदावभुच्छत धृती रजस्यास्य सर्गे विष्णुस्थितौ कृतपतीर द्विजधर्म सेतुः. भगवंताचा अवतार झाला पुरुष रूपाने आणि सगळे देहधारण करणाऱ्या जीवामध्ये भगवंताने प्रवेश केला.
सिम कार्डाने त्या मोबाईलमध्ये प्रवेश केला आणि ते मोबाईल आता काम करू लागलं तसं. त्यामुळे त्यांनी कर्मेंद्रिय असेल, ज्ञानेंद्रिय असेल, मन आहे, बुद्धी आहे, हे सगळं जे आहेत त्यामध्ये प्रवेश केल्यामुळे ते आपापलं काम करू लागले. तसं सर्वप्रथम जेव्हा त्या महानारायणाने इच्छा केली, एकोहंबो श्याम प्रजाये, त्याप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. मी एकटाच आहे असं म्हणल्यानंतर भगवंताच्या महानारायणाच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाचा प्रादुर्भाव झाला, ब्रह्मदेव निर्माण झाले. आणि म्हणजे हे कशामुळे ते त्यामध्ये आता रजोगुण दिसून आला. नवीन काहीतरी निर्माण करणं हा रजोगुणाचा स्वभाव आहे. आता नंतर त्याच भगवंतानी आता ब्रह्मदेव निर्माण झाला, ब्रह्मदेवाने आपलं कार्य सुरू केलं. पण ती सृष्टी जे काय असेल या जगामध्ये त्यामध्ये जीव आणणं आणि त्याचं कार्य वर्धते जायते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशामुळे होतात की त्यामध्ये आता प्रवेश होतो तो विष्णूचा प्रवेश आहे. म्हणजे जो जीव जन्माला आलं त्याला जो आपण म्हणतो ना चोच देतो तो दाणासुद्धा देणार आहे. तोंड दिलेलं आहे तर मग त्याला खायसाठी सुद्धा भगवंत देणार आहे. पण काय खावं काय नाही हा विचार विवेकाने माणसाने केला पाहिजे. तसं विष्णू निर्माण झाले आणि विष्णू हे सगळ्यांचं प्रतिपालन करतात, सगळ्यांना सांभाळतात. तसंच आता तमोगुण ब्रह्मदेव झाले, विष्णू झाले. आता महाविष्णू आपण म्हणत नाही, विष्णूच म्हणतो. पण त्यानंतर आता रुद्र म्हणजे आता ग्रंथराज दादो जेव्हा आपण वाचायला लागतो त्यामध्ये मग पुढे पुढे लक्षात येतं की हा रुद्र म्हणजे ब्रह्मदेवाचे नातू, ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणजे विष्णू आणि नातू म्हणजे रुद्र, की जो जन्म झाल्याबरोबरच रडायला लागला त्याला म्हणतात रुद्र. ते महादेव आहेत. आता ते देवांचे देव महादेव आहेत. अनेक पुराणामध्ये जे पुराण जसं शिवपुराण आहे की त्या शिवपुराणामध्ये महादेवच श्रेष्ठ देवता आहेत असं सांगितलेलं असतं. जेव्हा आपण गणपती अथर्वशीर्ष म्हणतो तेव्हा ते गणपती स्वतःच सगळ्या देवांचे देव आहेत. म्हणजे प्रामुख्याने त्या ग्रंथामध्ये त्यांना महत्त्व आहे आणि इतर गौण समजले जातात. म्हणजे ते गौण आहेत असं नाही, पण त्यांचं महत्त्व वाढवण्यासाठी त्यांच्याकडे ते आज जसं आपण एखाद्या मिटिंगला जातो तर आज आपला एखादा मित्र तो अध्यक्ष असतो आजच्या मिटिंगमध्ये. पुन्हा कधी मिटिंग होईल तेव्हा मी अध्यक्ष असेल, पुन्हा झाली तर कोणीतरी तिसराच अध्यक्ष असतो. अध्यक्ष जसे बदलत जातात तसे प्रत्येक ग्रंथामध्ये ते देव जे आहेत ते त्यांचं स्वरूप बदलत असतात. पण मुळामध्ये ते मात्र 3च प्रकारचे आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता या ठिकाणी एक प्रश्न येतो, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही कार्य या तिन्ही देवतांकडून अनेक वर्षांपासून होत आहे. आता आपण जो अध्याय पाहतो त्यामध्ये भगवंताच्या अवताराचे वर्णन दिले आहे. त्याला भगवंताच्या अवतारांना प्रत्यक्ष अवतार किंवा पूर्ण अवतार जसं राम आणि कृष्ण आहेत हे पूर्ण अवतार आहेत, अंशावतार आहेत, त्यानंतर लीलावतार आहेत. आणि पहिल्या स्कंदामध्ये याचं पूर्ण चांगलं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 जे आहेत त्याला चारींना मिळून सनकादी ऋषी म्हणतात. यांचं वय 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे आहे, पण ते खूप वर्षांचं त्यांचं वय आहे, पण ते दिसतात 5 वर्षांच्या मुलांप्रमाणे. हरिनारायण हरिनारायण असं ते सारखा जप करत असतात. त्यानंतर आहेत नारदाचा अवतार, मग वराह अवतार आहे, मत्स्य अवतार आहे, यज्ञ अवतार आहे, नरनारायण आहेत, कपिल आहेत, दत्तात्रय आहेत, हयग्रीव आहेत, हंस अवतार आहे, पृष्णिक अवतार आहे, ऋषभ, पृथू, नरसिंह अवतार आहेत, मग कुर्म, धन्वंतरी, मोहिनी, वामन, परशुराम, राम, व्यास, बलराम, श्रीकृष्ण आणि सगळ्यात शेवटी जो अवतार आहे तो बुद्धाचा अवतार आणि बुद्धाच्या नंतर शेवटचा अवतार म्हणजे कल्की अवतार आहे. आता या कल्की अवतारामध्ये समर्थाने आपल्या मनाच्या श्लोकामध्ये पण सांगेल, कलंकी पुढे देव होणार आहे. विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की अवतार होणार आहे. तो अवतार घोड्यावर बसलेला असेल, हातामध्ये त्याच्या शस्त्र असेल, तलवार असेल, असं सगळं वर्णन केलेलं आहे. आता हा अवतार केव्हा होणार? ह्या कलियुग संपल्यानंतर 4,32,000 वर्षापैकी 5,100 वर्ष फक्त झालेले आहेत. म्हणजे अजून कितीतरी, म्हणजे त्याचा जास्त आपण हिशेब ठेवायचाच काम नाही. फक्त आपण हिशेब ठेवला तरी पुष्कळ आहे. आत्तापर्यंत मी काय केलं, आत्तापर्यंत मी कोणती चूक केली, आता मला चांगला मार्ग सन्मार्ग कसा लाभेल, ती सत्संगती मला कशी मिळेल याचा आपण विचार केला तर आपलं भविष्य नक्कीच चांगलं होणार आहे.
आता अशा प्रकारे या ठिकाणी दिलं, दक्ष प्रजापतीची कन्या मूर्ती नावाची. मागे हे होऊन गेले आपल्याला. त्या मूर्तीचा विवाह धर्माची पत्नी, ती धर्माची पत्नी होती, धर्माबरोबर तिचा विवाह झाला. धर्म आणि मूर्ती. आता यांच्यापासून जी उत्पत्ती झाली ते म्हणजे नर आणि नारायण. नरनारायण कसे आहेत? ते ऋषी श्रेष्ठ आहेत, सगळ्या ऋषींमध्ये श्रेष्ठ आहेत, शांत चित्त आहेत आणि ते अखंड उपासनेमध्ये असतात, नर आणि नारायण. आता हे नरनारायण कित्येक काळापासून आणि पुढच्या कित्येक काळापर्यंत ते उपासनेमध्ये आहेत. त्यांचे उपासनेचं स्थान कुठे आहे म्हटलं तर बद्री विशाळ, बद्रीनाथाला आपण जे जातो त्या बद्रीनाथाला नरनारायणाची मूर्ती, उपास्य मूर्ती उपासनेमध्ये बसलेली आपल्याला दिसते. योगायोगाने आजच हा अध्याय आला आणि आमची एक सून अकोल्यामध्ये असणारी ती बद्रीनारायण जाऊन आली आणि त्या दुपारीत आम्हाला भेटायला आली, 4 धाम यात्रा करून आली. तिने सांगितलं, तिला म्हटलं अगं हाच अध्याय आमचा आज आहे. आता या नरनारायणामध्ये बद्रिकाश्रमामध्ये अजूनही आहेत. आता देव आहे याची काहीतरी प्रचिती आली पाहिजे की नाही, पण ती प्रचिती येण्यासाठी 4 गोष्टी वाचल्या पाहिजेत. आमच्या भगवान श्रीधर स्वामींनी जे आता 74पर्यंत सज्जनगडावर होते, नंतर त्याने देह ठेवला, त्यांना या नरऋषींनी दर्शन दिलं आणि ते जेव्हा दक्षिणेमध्ये होते, कर्नाटकात होते, तेव्हा नरऋषींनी दर्शन दिलं आणि त्यांना बद्रीनाथाला बोलावून घेतले. त्याप्रमाणे ते त्या काळामध्ये म्हणजे 50-100 वर्षापूर्वी पायी जाणवत होतं, त्यावेळेस ते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तपश्चर्या केली. त्यांना पुढे दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला आणि मग ते गिरनार पर्वतावर गेले. म्हणजे भगवंत जे आहेत अवतार कसे असतात, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. प्रत्येक काळामध्ये काळाला अनुरूप असे अवतार भगवंत घेत असतात. आता त्यांच्या मोठमोठे ऋषीसुद्धा त्यांच्या चरणकमलाची सेवा करतात. आता हे सगळं जेव्हा पाहायला लागलं तेव्हा इंद्राच्या मनामध्ये पाप आला. आपल्या या अध्यात्माच्या पूर्ण ग्रंथांमध्ये इंद्र जो देवाधिदेव आहे, देवांचा राजा आहे, त्याच्या मनामध्ये बऱ्याच ठिकाणी पाप आलेलं आहे. इंद्राला मनात येतं की आता हा जर जास्त तपश्चर्या करायला लागले, नरनारायण जर तपश्चर्या करू लागले तर कदाचित या सगळ्या देवतांचा राजा जो मी आहे तर मला या राजसिंहासनावरून ढकलून दिला जाईल. खुर्चीचा मोह त्या काळातसुद्धा इंद्राला होता, अजूनही तो इंद्राचे असणारे त्यांनासुद्धा आहेच. तसं या ठिकाणी ते म्हणतात. आता या तपश्चर्येमध्ये विघ्न आणलं पाहिजे. म्हणजे पहा, म्हणजे देव जे आहेत ते कृपा करतात, हे जसं आहे तसंच ते अवकृपा पण करतात, विघ्नसुद्धा आणतात. पण संत जे आहेत ते, म्हणून आपण संतांना माऊली असं म्हणतो. आई ही केव्हाही आपल्या मुलाबरोबर कृपाच करते. पण ह्या इंद्रांना असं वाटतं की यांच्यामध्ये काहीतरी व्यत्यय आणलं पाहिजे, म्हणून त्यांनी प्रथम कामदेवाला पाठवलं. आता कामदेव जे जाणार ते एकटे थोडेच जातात, त्यांच्याबरोबर बाकी फौजफाटाबरोबर असतोच. त्यामध्ये कोण आहे? अप्सरागण आहेत, अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर अप्सरा पाठवल्या. वसंत ऋतू पाठवला, म्हणजे त्याचं वातावरण तयार होण्यासाठी वसंत ऋतू. त्यानंतर शीतल वायू, एकदम 45 डिग्रीचा काही सूर्य आग ओकत असेल तर तेव्हा काही कामवासनेचा प्रदीप्त होत नाही, शीतल वायू. आणि असं करून त्यांना बद्रिकाश्रमामध्ये त्यांनी पाठवलं. आता त्या ज्या अप्सरागण गेल्या होत्या त्यांनीसुद्धा आपल्या नयनकटाक्षांनी यांच्यावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला, पण नर आणि नारायण हे कुठेही आपल्या ध्येयापासून च्युत झाले नाही, ढळले नाहीत. आता ते काय म्हणतात त्या ठिकाणी, मा भैष्टभो मदन मारुत देववधो. मा भैष्ट म्हणजे तुम्ही भू नका, भो हो म्हणजे हे संबोधन आहे संस्कृतच्या भाषेमध्ये. आता संबोधन म्हणजे कसं, जसं भक्ती आपण सुरुवातीला पाहतो महात्म्यामध्ये, भक्ती आहे, तिची भेट नारदांची झाली. भक्ती तरुण आहे, पण तिच्या मांडीवर झोपलेले 2 वृद्ध जे आहेत ते म्हणते की हे माझे दोन्ही पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. आता ती भक्ती जेव्हा नारदांची भेट होते आणि नारद तिथून पुढे जायला लागतात तेव्हा ती भक्ती त्यांना थांबवते आणि म्हणते भो भो साधू क्षणम तिष्ठ. भो भो म्हणजे संबोधनाने त्यांना थांबवते आणि माझं जे दुःख आहे ते हरण करण्याचा तुम्हीच एकटे प्रयत्न करू शकता. तसं मा भैष्ट भो मदन मारुत देव वध्वो,
गृह्णीत नो बलिम अशून्य मिमम कुरुध्वम. भगवंत असं म्हणतात, नरनारायण असं म्हणतात, या कोणाला कामदेवांना, त्यांनी पाठवलेल्या अप्सरांना, शीतल वायू आहे, वसंत ऋतू आहे, हे जे जे साधनेमध्ये विघ्न आणणारे आहेत, म्हणजे आता लक्षात घ्या, आपल्या पण कार्यामध्ये विघ्न आणणारे जे जे असतील त्यांच्याशी आपण कसं वागायला पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी शिकवतात. आता नरनारायण त्या सगळ्यांना म्हणतात, कामदेवा, देवांगनांनो, वायू तुम्ही अजिबात भिवू नका, तुमचं मी आदरातिथ्य करतो. आता ज्याला असं वाटतं की आपण विघ्न आणत आहोत आणि त्यालाच आपण म्हणतो आम्ही तुमचं आदरातिथ्य करतो, तर हे कसं लौकिक रीतीने उलटं सुलटंच दिसतं की नाही. पण हीच पद्धत आहे की आता इथेच थांबा आणि आमचा जो आश्रम आहे, हा जो आश्रम असा सुना आश्रम आहे, मी आणि नर आणि नारायण आम्ही दोघेच या ठिकाणी आहोत, तुम्हीसुद्धा या ठिकाणी राहा आणि याचा त्याग करून जाऊ नका. नरनारायणांनी त्यांना अभयदान दिले. इत्थं ब्रुवत्य भयदे नरदेव देवाः सव्रीडनं शिरसः सगृढं तमुचा. नैतत् विभो त्वयि परे अविकृते विचित्रम. ते म्हणतात, नरनारायण अभयदान देतात. तेव्हा कामदेव आता त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागली की आपण विघ्न करण्यासाठी आलो, पण आपल्यालासुद्धा यांनी आपलंसं करून घेतलेलं आहे. अशीच गोष्ट आमच्या वासुदेवानंद सरस्वतींच्या चरित्रामध्ये झाली आहे. त्यानंतर आमचे आनंदसागर महाराज जे आहेत, रामानंद महाराज जे आहेत, आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या शिष्य संप्रदायापैकी, हे जेव्हा उत्तरेमध्ये जात होते तेव्हा त्यांच्याबरोबर ग्रंथराज दासबोध होता. अंगात काय फक्त रामदासी वस्त्र म्हणजे छाटी आहे, उपरणं अंगावर आहे, कमंडलू आहे, असंच वस्त्र होतं. पण जेव्हा चोरांच्या टोळीने त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणतात, माझ्याजवळचं जे आहे ते सगळं घ्या ना, मी तुम्हाला सगळं देतो, पण हा ग्रंथ काही देणार नाही. आता चोरांच्या मनामध्ये सुद्धा आलं की एवढं जर ग्रंथ जपत असेल तर हा सोन्यासारखाच ग्रंथ असला पाहिजे, मग काय याच्यामध्ये विशेष, असं विचारल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्या ग्रंथाबद्दलचं वैशिष्ट्य जे ते सांगितले. आता ग्रंथ कसा आहे, आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. चोरांच्यासुद्धा मनातला संशय दूर झाला. त्यांनासुद्धा वाटलं की आपण जे करत आहोत ते सगळं पाप कर्म आहे, काहीतरी चांगलं उचित कर्म आपल्याकडून झालं पाहिजे. ते उचित कर्म म्हणजे काय, ते उचित कर्म काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. मग त्यांनी पण चांगला विचार केला. त्यांनी त्यांचं सगळं जे काही वस्तू असतील ते सगळ्या परत दिल्या आणि त्यांनी पैसे गोळा करून यांचं तिकीटसुद्धा काढून दिलं की आता तुम्ही एवढे कष्ट घेऊ नका, तुम्ही आता रेल्वेत बसून तुम्हाला जिथे जायचं तिथे सुखाने जा. म्हणजे अभक्त जे आहेत ते सुद्धा निंदकतेची बंधू लागती भक्ती मार्गाशी, तसं या ठिकाणी झालं. आणि मग ते म्हणतात, आपल्या बाबतीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कोण म्हणतात आहे, कामदेव म्हणतात की आमच्या मनातलं परिवर्तन जे आहे, जे ज्या दिशेने व्हायला पाहिजे त्या दिशेने तुम्ही केलेलं आहे, कारण तुम्ही आत्माराम आहेत आणि ज्ञानी पुरुष आहेत. आता त्वां सेवतां सुरकृता भवोऽन्तरायाः शौको विलंघ्य परमं व्रजतां पदन्ते. तुमचे भक्त जे आहेत ते आपल्या स्थानाचे उल्लंघन करून तुमच्या परमपदाला जातात. स्थानाचं उल्लंघन म्हणजे एखादा राजा असेल, ऋषभदेव आहेत, सगळं देऊन टाकलं आणि मग जंगलामध्ये गेले, दशमस्कंदाचा पाठ करत गेले, परमेश्वराशी एकरूप झाले. हेच आपण इतर सगळ्या संतांच्या ठिकाणी पाहतो. जे जे आहे ते सगळ्यांना देऊन टाकायचं. आणि आमचे समर्थ आत्मारामामध्ये म्हणतात की मला तरी तू देशील तुझ्याकडचं असलेलं ते मला तरी घेऊन काय करावे, परी तुझं पासून टाकावे, तेव्हा तुझं न्यावे मज समागमे. तुझ्यापासून टाकण्यासाठी म्हणून मी मागत आहे आणि तू जेव्हा या सगळ्या गोष्टी नाशवंत गोष्टीचा त्याग करशील तेव्हा तुला मी माझ्याबरोबर घेऊन जाईल. तसं या ठिकाणी झालेलं आहे. मग जे लोक यज्ञ इत्यादींच्याद्वारे देवतांचं पूजन करतात, आता देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ हे सगळे यज्ञ आहेत आपल्याकडे, ते जे जे करतात रोज आपण जरी करतो, भूतयज्ञ, प्राणीमात्रांवर दया करणे, हे साध्या गोष्टी असल्या तरी ते सुद्धा भगवंताच्या चरणी
सादर होतं. आणि मग असं जे करतात त्यांच्या मार्गामध्ये, त्यांच्या त्या परंपरेमध्ये, त्यांच्या अनुष्ठानामध्ये कधीही विघ्न येत नाहीत, विघ्न आणत नाहीत. आणि उलटं खरे देवभक्त जे आहेत त्यांच्यावर ते कृपात करतात आणि त्या विघ्नांच्या माथ्यावर पाय देऊन ते भगवंताकडे विलीन होतात. अगदी उदाहरणं आहेत आपल्याला. समर्थसुद्धा सांगतात, असंख्यातरे भक्त होऊनही गेले, तीही साधनांचे बहु कष्ट केले. नवे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्माचे आलो. साधना करीत असताना मी व्यर्थ जन्माचा आलो, अशी भावना साधकाच्या मनामध्ये असली पाहिजे. उलटं आपलं काय होतं, थोडंफार करतो आणि आता मला खूपच समजायला लागलं असं माणसाच्या मनामध्ये येतं. त्यामुळे अहंकाराचा जन्म होतो आणि अहंकारामुळे मग बाकी सगळं विनाश जो आहे तो होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात, क्षुद्र त्रिकाल गुणमारुत जैव्य शैष्ण्याः. काही जण खोल समुद्रामध्ये असलेले, म्हणजे तहान भूक, ऊन थंडी पाऊस, अंतर्बाह्य प्राण. आता ऊन थंडी पाऊस म्हणजे कशी साधना करतात पहा. ऊन असेल तरी ते काळजी करत नाहीत, ते साधना करीत राहतात. थंडी असेल तरी नाही, पाऊस असेल तरी नाही. त्या आणि पुढे म्हणतात, कष्ट म्हणजे देहाला कष्ट देतात, पण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी धडपड करत असतात. तसंच रसनेंद्रिय आणि जननेंद्रिय. श्री गुरुचरित्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा दत्तावताराच्या भगवंताची दत्तामध्ये त्यांची भेट कलियुगाशी झाली, तेव्हा कलियुगाचं वर्णन श्री गुरुचरित्रात केलेलं आहे. कली हा काळा भिन्न असा आहे, दिसायला काही अगदी कुरूपच आहे, पण त्यांनी आपल्या दोन्ही हातामध्ये, एक हातामध्ये जीव पकडलेली आहे आणि दुसरीकडे आपलं जननेंद्रिय हातामध्ये पकडलेलं आहे. आता त्याचं कारण जेव्हा त्याला विचारलं तेव्हा ते म्हणतात की जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो आणि जननेंद्रिय म्हणजे वासनेवर नियंत्रण ठेवतो, त्याला मी अजिबात त्रास देणार नाही. तसं या ठिकाणी या दोन्ही रसनेंद्रिय आणि जननेंद्रियाचा आवेग थांबवून त्यावर जो विजय मिळवतो तो भगवंताकडे निश्चितपणे जाणार आहे तो जीव. पण हे जरी असलं तरी पुन्हा पुढे एक धोका आहे. म्हणजे 93, 94, 95, 96, 97, 98 झाले की पुन्हा एक धोका असतो. 99ला एक मोठा साप असतो. तो साप पुन्हा आपल्याला खाली 3, 4, 5पर्यंत घेऊन जातो. सापशिडीमध्ये आपण नातवांच्याबरोबर खेळताना आणि आपण स्वतः आजोबांच्याबरोबर खेळत असताना त्याचा अनुभव घेतला आहे. आता इथे काय झालं की हे सगळे साधना केली, पण एक धोका काय आहे, गाईचं खूर आता आपण शहरामध्ये कुठे पाहणार म्हणा, शेतामध्ये गेल्यावरच ते आपल्याला दिसतं, पावसाळ्यात गेल्यावर दिसतं. गाई ज्या ठिकाणून जातात तिथे जो खड्डा पडतो थोडासा, पाऊस झाल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये थोडंसं पाणी निर्माण होतं. आता ते पाणी असलं तरी त्या खड्ड्यातील पाण्यात बुडावे. आता त्या पाणीच किती असतं आणि त्याच्यात कुठे आपण माणूस बुडू शकतो का, हे जसं नाही तसं निर्फळ ते साधक जे आहेत ते क्रोधाच्या आहारी जातात आणि त्यामुळे आपली पूर्ण तपश्चर्या आत्तापर्यंत केलेली ही धुळीस मिळवतात. कोण आहे असे लोक? तर हे सगळे असुर स्वभावाचे आहेत. प्रत्येक असुराचा इतिहास पहा, त्यांनी खूप मोठी साधना केलेली आहे. मग कोणी असो, हिरण्यकश्यपू असो, हिरण्याक्ष असो, रावण असो, शुक्राचार्य जे देव आहेत त्या दानवांचे, ते सुद्धा याच पद्धतीने वागलेले आहेत. त्यांची तपश्चर्या धुळीला मिळालेली आहे. आणि मज्जंती दुश्चर तपश्च वृथो सृजंती, ते सगळे धुळीला मिळतं आत्तापर्यंत केलेली तपश्चर्या. आता या ठिकाणी इति प्रत्रगुणां गणतां तेषां स्त्रियो अद्भुत दर्शनाः. सर्व शक्तिमान नारायणांनी अशा पुष्कळशा समोर वस्त्रालंकाराने नटलेल्या रमणीय स्त्रिया ज्या स्वतःहून निर्माण केल्या आणि त्या दाखवल्या. आता भगवंत त्या सगळ्या भगवंताची सेवा करीत होते. आता इंद्र जो आहे तो वाईट बुद्धीने त्यांच्यापर्यंत आलेला आहे. आता इंद्राने जेव्हा या सगळ्या स्त्रियांकडे पाहिलं तेव्हा त्यांचं स्वतःचं म्हणजे कामदेवाचं लावण्यसुद्धा कमी पडलं आणि त्या स्त्रियांच्या दिव्यगंधाने कामदेवसुद्धा मोहित झाला, त्या स्त्रियासुद्धा मोहित झाल्या. आणि मग भगवान नारायण त्यांना म्हणतात
तुम्हाला यापैकी जी वाटेल तिला निवडा आणि तुम्ही ते निवडून घ्या आणि तिच्याबरोबर तुम्ही स्वर्गात जा आणि त्या स्वर्गाचं ती भूषणच ठरणार आहे. ओम आदित्यादेशमादाय नत्वा तं सुरवंदिनः उर्वशीम अप्सरश्रेष्ठां पुरस्कृत्य दिवम ययुः. दिवम म्हणजे स्वर्गलोक. ते सगळे स्वर्गलोकाला गेले. उर्वशीला घेऊन ते स्वर्गलोकाला गेले. आता इथे इंद्रायानम्य सदसी शृण्वतां दिवी बौकसाम. भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता कलावतार धारण केले. भगवंताचं स्वरूप जे आहे तसंच राहिलं आणि म्हणून त्याला म्हणतो आपण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक नाही, सूर्यामध्ये फरक नाही, पण त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये त्याचा उपयोग कोण कसा करतो याप्रमाणे आपले सगळे परिणाम दिसून येतात. तसं या ठिकाणी ते सांगतात की स्वरूपापासून न ढळता भगवंत राहिले. जसं आता या ठिकाणी उदाहरण देतात विदेह राजाला, त्या जनक राजाला उदाहरण देतात की हंस दत्तात्रेय सनकादिक. त्यानंतर हे 9 योगेश्वर आहेत, त्यांचे वडील असणारे ऋषभदेव ज्यापासून जैन धर्माची उत्पत्ती झाली, जैन धर्म सुरू झाला. ते ऋषभदेव आत्मसाक्षात्काराच्या साधनांचा त्यांनी अभ्यास केला आणि आता त्याच भगवंतांनी, त्याच ऋषभदेवाने, त्याच महानारायणाने पुढे हयग्रीव अवतार घेतला. हयग्रीव अवतार काय आहे? आणि मैदुकैटभ नावाच्या राक्षसांचा नाश केला, संहार केला आणि त्यांनी जे चोरून नेलेले वेद होते ते पुन्हा त्याची प्रतिष्ठापना केली. प्रलयाच्या वेळी पूर्णपणे जलप्रलय झाला त्यावेळी त्यांनी मत्स्यावतार धारण केला. त्या मत्स्यावतारामध्ये मनु, पृथ्वी आणि निराळ्या वनस्पतींचं रक्षण केलं. वनस्पतींची बीज काही ऋषी, सप्तर्षी यांना त्या बोटीमध्ये टाकलं आणि ते म्हणतात की मी त्यावेळेस या पूर्ण जलामधून, या सगळ्या प्रलयामधून तुला ओळखू येईल. आणि मग कसं ओळखशील? तर माझ्या ठिकाणी एक मोठं असं खूण असेल डोक्याचं तिथे आणि त्याला तू वासुकीचा दोर बांध आणि तो दोर बांधल्यानंतर मी तुमची बोट जी आहे ती पुन्हा पहिलं तीराला घेऊन जाईल. तसं तो मत्स्यावतार झाला. आता मत्स्य, वराह, आपण जेव्हा रामनामावली म्हणतात त्याच्यामध्ये हे सगळे येतात. मत्स्य रूप जय जय राम, वराह रूप जय जय राम, कूर्म रूप जय जय राम. वराह अवतार धारण केला. आता वराह अवताराचं वैशिष्ट्य काय? या वराहाने तिरुपती बालाजीच्या ठिकाणी जेव्हा तिरुपती बालाजीचा अवतार झाला त्यावेळेस म्हणजे महाविष्णूच आहे ते, त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना जागा दिली. आणि जागाच नाही पण त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यासाठी भवन बांधून दिलं. आज जे आपण मोठं मंदिर पाहतो, त्याचे मोठमोठे विस्तार पाहतो, हा सगळा विस्तार त्याने केलेला आणि त्याची वास्तुशांती झाली आणि त्यामध्ये भगवंत राहायला लागले. त्या वराह अवताराने, वराहानेची जागा दिली आणि म्हणून वराह तीर्थ जे आहे त्या ठिकाणी आधी दर्शन घ्यायचं, वराह देवतेचं दर्शन घ्यायचं स्नान करून आणि मग बालाजीचं दर्शन घ्यायचं, ही प्रथा आहे. नंतर भगवंतांनी कुर्मावतार धारण केला. आता हे कुर्मावतार केव्हा? समुद्रमंथनाच्या वेळेस हे सगळे अवतार झाले. अमृतमंथन, समुद्रमंथनाच्या वेळेस त्यामध्ये पाठीवर मंदराचल ठेवला. म्हणजे हा एवढा मोठा मंदर पर्वत आहे, तो आधी आणणंच अवघड होतं. कसा तरी देवांनी दानवांनी मिळून तो आणला, पण तो उचलणं खूप अवघड म्हणून रस्त्यातच ठेवून दिला. आता भगवंताने विचार केला की हा जर आला नाही तर यामधनं काही महाविष्णू म्हणतात की लक्ष्मी जी आहे तिचा अवतार इथूनच होणार आहे, या समुद्रमंथनातून, आणि म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे. त्याने कुर्मावतार धारण केला. कुर्मंगानी व सर्वशः. कुर्म कशामुळे? कारण आपली इंद्रिय जी आहेत ती तो पाहिजे तेव्हाच बाहेर काढतो आणि पुन्हा जेव्हा पाहिजे तेव्हा आतमध्ये ओढून घेतो. त्यामुळे जेव्हा धोका आहे तेव्हा इंद्रियाच्या मागे न धावणं हेच श्रेयस्कर आहे. त्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली आणि तसंच पुढे गजेंद्राच्या वेळेसुद्धा असंच झाले. नक्र आणि गजेंद्र ही सुद्धा कथा श्रीमद भागवतामध्ये येते. पुढे वालखिल्य ऋषींची या ठिकाणी गोष्ट येते. ते तपश्चर्या करीत होते आणि तपश्चर्या करताना खूप कृश झाले. ते जेव्हा कश्यप ऋषींसाठी समिधा आणत होते तेव्हा थकून गेले आणि थकून जणू माणूस एखादा समुद्रात पडावा तसे ते गाईच्या खुरांनी निर्माण झालेल्या पाण्यातील खड्ड्यात पडले. म्हणजे असंभाव्य, आजच्या दृष्टीने असंभाव्य गोष्टीच आहेत,
पण त्यामध्ये पडले. आता त्या खड्ड्यातून पडल्यामुळे आणि त्याने भगवंताची स्तुती केल्यामुळे भगवंताने अवतार घेऊन त्यांना बाहेर काढलं. त्यामुळे वृत्रासुराची कथा आहे पुढे. वृत्रासुराच्या ठिकाणी सुद्धा ब्रह्महत्येचा दोष लागल्यामुळे तो भिवून लपून बसला, पण भगवंतानी त्याच्या ठिकाणी इंद्राचे रक्षण केले. भगवंतानी अनेक असुरांच्या बंदिवासातून देवांनाही सोडविले. म्हणून भगवंतानी सज्जनांचे रक्षण केले. तसेच त्याप्रमाणे नरसिंह अवतारसुद्धा धारण केलेला आहे. हे सगळे भगवंताचे अवतार श्रीमद भागवतामध्ये आत्तापर्यंतच्या कथांमध्ये आपण पाहिले. आता पुन्हा आपल्याला ते एका अध्यायामध्ये श्रवण करतात. कोण? तर द्रुमिल नारायण हे आपल्याला सांगत आहेत. आदितीपुत्रांना यांच्या छलेन समदादतीने सुतेभ्यः पुढे वामन अवतार धारण केला. आता वामन अवतारचं प्रयोजन काय होतं की या बलीनी आत्तापर्यंत दैत्यराज बलीकडून सगळं त्याने आत्तापर्यंत साठवून ठेवलं होतं, पण ते सगळं त्याच्याकडून काढून घेण्यासाठी भगवंतानी या ठिकाणी वामन अवतार धारण केला. छोट्या मुलाचा अवतार. बली म्हणजे जो दान देण्यामध्ये श्रेष्ठ असा आहे. कर्ण आणि बली हे दोघे एकाच जोडीचे आहे, पण त्यालासुद्धा धडा शिकवण्यासाठी भगवंतानी हा छोटा वामनावतार धारण केला. आणि त्या वामनावतारामध्ये या दैत्याकडून सगळी जी संपत्ती होती ती काढून घेतली आणि आदितीनंदन देवतांना, आदितीचे पुत्र असणारे देवता आणि दितीचे पुत्र असणारे दैत्य, म्हणजे एकाच घरात गेले ते त्यांचे चुलत भाऊ किंवा वडील एकच आणि आई दोन असे सावत्र भाऊ. आता पुढे वेळ होती. निक्षत्रियामकृत गांच त्रिसप्तकृत्वो रामस्तु हय कुलाप्य अयभार्गवाग्नी. परशुरामाचा अवतार झाला. परशुराम म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की रामाच्या पूर्वी झालेला परशुरामाचा अवतार. रामाची आणि परशुरामांची सुद्धा भेट झालेली आहे. पृथ्वीला त्यांनी 21 वेळा निक्षत्रिय केले. हय वंशाचा नाश करण्यासाठी भृगु वंशामध्ये ते प्रगट झाले. आणि परशुराम म्हणजे संताप, परशुराम म्हणजे आग असं त्यांची ख्याती आहे. पेटलेला अग्नी जसा असतो तसं परशुरामाचा अवतार होता. रामावतारामध्ये सेतुबंधनाच्या वेळेस रावणासह लंका उद्ध्वस्त केली रामावतारामध्ये, आणि सीतापतींचा विजय असो असं म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे. भूमेर भरावतारणाय यदुष्व जन्मा जातक करिष्यती सुरैरपी दुष्कराणी. पृथ्वीवरचा भार कमी करण्यासाठी. आता कसा भार कमी करायचा? जसं आता एखादा मोठा कार्यक्रम असेल एखाद्या शहरामध्ये तर दुष्ट लोकांना तडीपार केलं जातं. तडीपार कशासाठी? कारण तो उत्सव शांततेने झाला पाहिजे. जे दुष्ट स्वभावाचे असतील त्यांना आपल्या गावातून त्या सीमेच्या पलीकडे पाठवून देतात. त्यांच्यासाठी एक वेगळी ऑर्डर्स काढतात आणि मग ते सगळे बाहेर गेला तर इथला उत्सव शांततेने होतो. तरी पण जे रूप बदलून येतात, जसं आमचे रूप बदलून येणारे काय समुद्रमंथनाच्या वेळेस सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असणार राहू जो आहे ते वेश बदलून आले, पण भगवंताने त्यांना ओळखलं. कारण भगवंताने त्यावेळेस त्यांच्यासाठी मोहिनी अवतार धारण केला. असं भगवंत अवतार घेतात आणि पृथ्वीवरील भार कमी करतात. तेच भगवान आता सांगतात, द्रुमीला सांगत आहेत, तेच भगवान पुढे जन्म घेतील, यदुवंशामध्ये जन्म घेतील कृष्णाच्या अवतारामध्ये. पुढे तेच भगवंत जे आहे ते बुद्धाच्या अवताराने प्रगट होतील. वादैर विमोहयती यज्ञकृतो अर्हान शूद्रान कलो क्षितिभुजो निहनिश्य दंते. अनेक तर्कवितर्काने ते भगवंताला मोहित करतील, पण कलियुगाच्या शेवटी मात्र पुन्हा कलंकी पुढे देव होणार आहे. अनाथादिना कारणे जन्मत आहे, कलंकी पुढे देव होणार आहे. तया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. भक्तांचा अभिमान धरणारा देव जो आहे तो त्याचा भक्तांचा अभिमान, भक्त जो आहे त्याचं रक्षण करण्यासाठी, कारण भक्ती ही टिकली पाहिजे. नारदाने जो विश्वास आधीपासून सांगितला, नारद जे म्हणतात त्या भक्ती आणि तिचे 2 पुत्र असणारे जे वृद्ध झालेले होते
त्यांना आता पुन्हा तारुण्य प्राप्त होण्यासाठी मी खटपट करेन, मी प्रयत्न करेन, नाहीतर नारद हे नाव सांगणार नाही, असं ते म्हणतात. मग त्याच भक्तीला चांगले दिवस येण्यासाठी पुन्हा मी कल्की अवतार घेणार आहे. बुद्ध अवतारसुद्धा त्याच कारणाने झाला. आता कल्की अवताराबद्दल सांगायचं म्हणजे आत्ताच एखादं वर्ष झालं असेल, काय संबलपूर, UPमधलं गाव संबलपूर, आपल्याला आठवत असेल, न्यूजमध्ये आपण पाहिलं. तिथे अनेक प्रकारच्या दंगली झाल्या, ती दंगली शमवण्यात आल्या, त्या ठिकाणी उत्खनन झालं, अनेक आपल्या मंदिराचे अवशेषसुद्धा सापडले. ते संबलपूर म्हणजे संबलग्राम जे आपल्या ग्रंथामध्ये लिहिल्याचं संबलग्राम म्हणजे संबलपूर. आणि मग त्या ठिकाणी कल्की अवतार होणार आहे. तसं शूद्रान कलो क्षितिभुजो निहनिच्छदन्ते एवं विधानी कर्माणि जन्मानि च जगत्पतेः भूरीणि भूरी यशसो वर्णितानि महाभुजः. असं अनंत कीर्ती अशा भगवंताचे अनेक अवतार झाले आहेत, आताही आहेत आणि पुढे पण होणार आहेत. कारण परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता भगवंत स्वतः अवतार घेतील किंवा ते कोणाला तरी डेप्युटेशनवर पाठवतील. ते आपले संत आहेत आणि ते संत पुन्हा तेच धर्मस्थापनेचं कार्य करतील. जसं आपले स्वामी विवेकानंद धर्मस्थापनेचं कार्य त्यांनी केलं. आपल्या धर्माचे जे जे मूलतत्व आहेत त्याची पुनर्स्थापना करून आपला हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी इतर धर्माला कुठल्याही प्रकारचं दूषण न देता, नावं न देता कसं त्यांनी सिद्ध केलं हे पाहण्यासाठी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि माता शारदा देवी यांचं चरित्र मुळामधून आपण वाचावं, त्यांचं कार्य वाचावं आणि मग हा जगन्नाथाचा रथ कसा ओढला जातो हे आपण आपल्या लक्षात येईल. असे अनेक दिव्य जन्म आणि कर्म असणाऱ्या भगवंताचं वर्णन या भक्तांसाठी केलं की ज्यांच्यासाठी भगवंत हेच आदर्श आहे. भूरीणी भूरी यशसो वर्णितानि महाभुजः असं म्हणत हा चौथा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंदे चतुर्थोऽध्यायः. म्हणजे यामध्ये फक्त द्रुमिल नारायणांचा उल्लेख आलेला आहे आणि आता जे राहिलेले आहेत 9 पैकी ते चमस आणि करभाजन या दोघांचं जे आहे ते भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंताच्या पूजाविधीचे वर्णन. आता हा जो अध्याय आहे तो मुळामध्ये नाथ भागवत जे आहे एकादश स्कंदावरती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची जी टीका आहे त्यामधून तुम्ही सगळ्यांनीच वाचावं. कारण मी जरी किती सांगत असलो तरी एकनाथ महाराज हे एकनाथ महाराजच आहेत. त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा जो गोडवा आहे, त्यांनी जे भगवंताच्या अवताराचं वर्णन केलं आहे, भगवंताच्या पूजाविधीचं वर्णन केलेलं आहे ते मुळामध्ये वाचून तो आपण आनंद घ्यावा असं म्हणत या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणे एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार च दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता.
गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा अंतरिता. तमहरता आरती करी तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. हो, धन्यवाद धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.